ते मी असं म्हणालो की नाशिक हे सेंटर करण्याच्या ऐवजी मुख्यमंत्र्यांचं ऑफिस हेच तुम्ही सेंटर केलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांचं ऑफिस हे जर सेंटर केलं तर मग जनतेसमोर 7.5% बजेट हे आदिवासींसाठी राखीव आहे आणि त्याचा आपण उपयोग कसा केला याची विचारणा त्या ठिकाणी सुरुवात होईल. लाडकी बहिणीची योजना जी आहे त्याच्यामध्ये आदिवासी विभागाचा फंड डायव्हर्ट झाला आहे का याची सुद्धा चर्चा त्या ठिकाणी सुरुवात होईल आणि ती सुरुवात झाली आणि ती सुरुवात केली की आदिवासींचे प्रश्न सुटायला सुरुवात होतील असं मी त्या ठिकाणी मानतो. नाही तर हा फंड आला कुठून याचा खुलासा तरी शासनाला विचारला पाहिजे. कशा पद्धतीने या पेसा भरतीबाबत आपण देखील यापुढे आवाज उठवणार? ते एक पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की आदिवासींचं असणारं एक वेगळं बजेट आहे आणि ते बजेट 7.5% या प्रमाणात आहे. महाराष्ट्र शासनाचं बजेट हे असणारं 6 लाख कोटीचं असणारं बजेट आहे. 7% जर आपण असणारं धरलं तर हे बजेट 70,000 कोटीवरती त्या ठिकाणी येतं आहे. शासनाला आम्ही असणारं अनेक वेळा असणारं म्हणालेलो आहोत की त्याच्यापैकी 10,000 कोटी जे आहेत हे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच आपण एक्सक्लुसिव्हली त्या ठिकाणी ठेवले पाहिजेत, जेणेकरून मग आश्रमशाळा किंवा खाजगी शाळा ज्या आहेत किंवा सरकारी शाळा ज्या आहेत या व्यवस्थितरित्याने त्या ठिकाणी चालू शकतात आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण त्या ठिकाणी येऊ शकतं. दुर्दैवाने मी असं म्हणेन की या सरकारला आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्येची जाणीव नाही अशी परिस्थिती आहे. अनेक वर्ष DBT जी आहे याला विद्यार्थी विरोध करतोय, परंतु आपले स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर चालले पाहिजेत म्हणून त्यांनी DBT त्या ठिकाणी बंद केली अशी परिस्थिती आहे. दुसरं, मध्यंतरी शासनाने 1,25,000 बोगस आदिवासी सर्टिफिकेटवरती लागलेले आहेत असं विधानसभेमध्ये विधान त्या ठिकाणी केलं होतं. त्याच्यापैकी पेशा इलाक्यामध्ये भरती करायची असेल तर फक्त 12,500 विद्यार्थी म्हणजे 12,500 एम्प्लॉईज या भरती कराव्या लागतील. शासनाने 1,25,000 जे बोगस होते त्यांना जनरल कॅटेगरीमध्ये घातलं आणि ह्या वेकंट झालेल्या जागेवरती शासनाने भरती केलेली नाही. त्याच्यापैकी 12,500 जागा ज्या आहेत ह्या पेसा ज्या ठिकाणी लागू होतो म्हणजे OT एरिया जो आहे, TP एरिया जो आहे त्या TP एरियामध्ये जो लागू होतो तिथलीही भरती केलेली नाही. त्याच्यासाठी उपोषणासाठी बसलेले आहेत. शासनाला आम्ही असं एक विनंती करतो की आदिवासींचं एक वेगळं बजेट आहे, शिक्षण क्षेत्रामधलं असणारं बजेट आहे, इतर क्षेत्रामधलं आहे. त्याच्यामुळे शासनाला कुठलीही अडचण जाऊ नये यांची मागणी त्या ठिकाणी मान्य करायला. तेव्हा शासनाने विनंती करतो आम्ही की त्यांनी ताबडतोब या मागणीवरती त्यांनी विचार करून पेशा भरती त्यांनी सुरुवात करावी आणि त्याच्याचबरोबर विद्यार्थ्यांचे असणारे जे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांचे प्रश्नसुद्धा सोडवायला त्यांनी सुरुवात करावी असं आव्हान आम्ही शासनाला करतो. मी केरळातली आणि पश्चिम बंगालमधली नाही करत आहे. महाराष्ट्रातलं असणारं जे आहे त्यांनी ज्याला आपण म्हणतो की जुन्या पद्धतीचं असणारं ज्याला हे म्हणतो आपण त्याच्या पद्धतीनं लग्न झालं, तिथून ज्यांचं काडीमोड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांची नवीन सोयीची होऊ शकत नाही असं मी त्यांना सांगतो. ती काडीमोड त्यांनी करावी अशी त्यांना विनंती करतो. तुमच्याकडनं आग्रह असणार आहे का? माझ्याकडून आग्रह आहेच. काडीमोडची वाट बघणार आपण? नाही तर कशी काय त्यांच्याशी आम्ही लग्न करू.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.